ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला इकडे दोघींची म्हणजे ह्या दोन जोडगोळींची कमाल वाट लागताना दिसणार आहे. साक्षी आणि प्रिया पुरत्या ट्रॅपमध्ये अडकत आता मात्र स्वतः साक्षी आपली ज्या गनने खून केलाय ती डिस्ट्रॉय करण्यासाठी प्रयत्न करणार आणि इथेच खूप मोठा एव्हिडन्स देऊन साक्षीला आता मात्र पुराव्यात सकट पकडलं जाणार आहे. कारण ऑलरेडी साक्षीला गाईड करण्यासाठी महिपती तिकडे नसणार आहे. महिपती हा मातब्बर गुंड, त्याला बरोबर माहिती कसे पुरावे लपवायचे, कसे पुरावे पळवून लावायचे किंवा कसे पुरावे निर्माण करायचे. पण महिपती जेलमध्ये असल्याचा फायदा घेत सागर आणि सायलीने आता मात्र अर्जुन सायली दोघांनी मिळून खूप मोठा डाव रचलेला असतो. अर्जुन सायलीने घेतलेला हा वसा कसा पूर्ण होतो किंवा आता या सगळ्यामध्ये साक्षी आणि प्रिया स्वतःच्याच हातून कसे पुरावे आणून त्या माणसाच्या हातामध्ये देतात, गन सकट साक्षी कशी पकडली जाते आणि आता अर्जुन सायलीचा डाव कसा यशस्वी होतो हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला आलेल्या फोनबद्दल सांगण्यासाठी प्रियाने म्हणजे आता इकडे साक्षीला बोलवलेलं असतं. साक्षी आणि प्रिया भेटतात. त्यावेळेला प्रिया सांगते, साक्षी तुला माहिती आहे का, आपल्याबद्दलचे खूप मोठे पुरावे सापडलेत. साक्षी म्हणते, हे बघ अण्णा नाहीये तिथे, आता आपण या असल्या गोष्टींना भुललो किंवा या गोष्टींमध्ये अडकलो तर आपल्याला कोणीतरी ट्रॅप करू शकतं. यावरती प्रिया सांगते, अगं ट्रॅप काय ट्रॅप, त्याने मला सगळं सांगितलंय, मी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वास घातला, तू खून केलास गननी, हे सगळं सगळं समजलेलं आहे आणि तुझी ती गन आहे ना ती पण कोणत्या ह्याची आहे, त्यातली गोळी कोणती आहे हे पण त्याला माहिती आहे, असं त्याने मला फोनवर सांगितलं. साक्षी म्हणते, काय? प्रिया म्हणते, हो, आणि त्याने मला भेटायला बोलवलंय, मी त्याला भेटायला जाणार आहे. साक्षी म्हणते, ठीक आहे, तू भेटायला जा, पण आपल्या तोंडून काही बोलू नकोस, मी त्या गनचं काय करायचं ते बघते. त्याला गन सापडले का, त्या गनची कशी विल्हेवाट लावायची हे मी बघते, तू काळजी करू नको, असं म्हणत आता मात्र इकडे साक्षी वेड्यासारखी ती गन डिस्ट्रॉय करायला जाणार असते आणि इथेच आता साक्षी अचूक अर्जुनच्या जाळ्यामध्ये अडकणार असते. हे साक्षीला स्वतःलाच माहीत नसतं. प्रिया आणि साक्षी हे दोघी जणी हे बोलत असताना तिकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांनी पण खूप मोठा ट्रॅप रचलेला असतो. अर्जुन आणि सायली यांनी आता प्रियाच्या मागावरतीच राहिलेले असतात आणि फोन करून त्या माणसाला प्रिया काय करते या अपडेट्स घेण्यासाठी पूर्ण दिवस आता बाहेर पडलेले असतात. सायली आता प्रिया आणि साक्षी यांचा पाठलाग करत असते. साक्षी आणि प्रिया यांच्या बोलण्यामधलं गन हा शब्द बरोबर सायलीने ऐकलेला असतो. मग ती अर्जुनला सांगते की मी ऐकलेला आहे, या दोघी जणी कोणत्या तरी गनबद्दल बोलतायत, मला असं वाटते की ज्या गनने विलासचा खून झालाय त्याच गनबद्दल कदाचित या दोघी जणी बोलत असतील. मला असं वाटते की या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्यासाठी आपल्याला आता मात्र ह्या गनचाच वापर करायला पाहिजे. मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर मग मात्र प्रिया आणि साक्षी दोघी जणी त्या माणसाला भेटायला निघतात. मग आता सायली आणि अर्जुन त्यांचा पाठलाग करायला लागतात. इकडे फोन करून अर्जुन आता त्या माणसाला कसं आणि काय काय करायचं हे सगळं समजावून सांगतो आणि अर्जुन सांगतो, तुम्ही सांगायचं आहे की ज्या गनने तुम्ही खून केलात ना ती गन कोणत्या ब्रँडची आहे आणि त्यातलीच गोळी पोलिसांना मिळालेली आहे, त्यामुळे ती गन कुणाच्या नावावरती आहे हे सगळं मी सांगू शकतो. त्याचप्रमाणे माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. हे सगळे पुरावे तुम्हाला हवे असतील तर मात्र तुम्ही मला एक गोष्ट सांगायची की पैसे तर द्यायचेच, पण या गोष्टीमध्ये तुम्ही मला अजून एक प्रॉमिस करायचं की माझं नाव कुठे येणार नाही. असं म्हणत अर्जुन त्या माणसाला पुन्हा फोनवरती सगळ्या डिटेल्स सांगतो. तोपर्यंत इकडे आता राकेशची मदत घेऊन प्रिया आणि आता साक्षी ह्या दोघी जणी त्या माणसाला भेटायला निघतात. त्याच वेळेला आता मात्र सायली आणि राकेशची भेट होते. सायली राकेशची भेट झाल्यावरती मग मात्र राकेश म्हणतो, सायली तू इकडे कुठे आलीस, आणि सायलीला मुद्दाम डिस्टर्ब करण्यासाठी आता मात्र दोघी जणी बाहेर पडतात. सायली मात्र आता राकेशला असं दाखवते की काही नाही, मी अर्जुन सरांसोबत कॉफी प्यायला आलेली आहे. मग राकेशला बोलण्यामध्ये गुंतवून अर्जुन आता इकडे फोन ठेवून देतो. मग साक्षी आणि प्रिया या आता राकेशची मदत नच घेतात तिकडे जातात. हाच प्लॅन असतो अर्जुनचा की ह्या दोघीच तिकडे गेल्या पाहिजे, तिसरं कोणी आलं तर मात्र ह्या दोघींना सावध करू शकतं. मग आता साक्षी आणि प्रिया या दोघीजणी त्या माणसाला भेटायला निघतात. त्याच वेळेला आता खरा ड्रामा सुरू होतो.
तो माणूस ऑलरेडी तिकडे येऊन बसलेला असतो आणि त्याच वेळेला ह्या दोघी जणी बाहेर पडतात. त्यावेळेला प्रिया सांगत असते, साक्षी खरं तर तू खून केलायस, पण या सगळ्यामध्ये मी अडकले. साक्षी सांगते, तू मधुभाऊंच्या डोक्यात मारलेस आणि तू खोटी तन्वी आहेस, हे सत्य पण लक्षात ठेव आणि त्यामुळे आता मात्र आपलं तोंड बंद कर. प्रिया सतत साक्षी दोष असते, पण साक्षी तिचे सगळे गुन्हे वाचून दाखवत असते आणि या सगळ्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. त्यांच्या पाठोपाठ फिरणारी माणसं त्यांचं रेकॉर्डिंग करतायत हे त्या दोघींना माहिती नसतं. सायली आता राकेशला बोलण्यामध्ये गुंतवते आणि आता राकेशला दोघींपासून लांब करते. तोपर्यंत अर्जुन त्या माणसाला फोनवरती सगळं रेकॉर्डिंग करून ठेवायला सांगतो. आता ह्या दोघीजणी धावत पळत बाहेर येतात. त्यावेळेला त्या माणसाचा कॉल येतो की मी सगळे पुरावे घेऊन पोचलोय. साक्षी सांगते, ते पुरावे जिथे आहेत तिथे ठेव. त्यावरती तो माणूस म्हणतो, असं नाही, तुम्ही मला पैसे द्या. साक्षी सांगते, आत्ता काही मी कॅश घेऊन फिरत नाही आहे. तो माणूस म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जेव्हा पैसे आणाल ना तेव्हा मी हे सगळं करेन. साक्षी म्हणते, अरे पुरावे तरी काय आहेत ते तरी सांग. तो माणूस म्हणतो, तुम्हाला काही मी वेडा वाटलो का की तुम्हाला असे पुरावे काय आहेत हे सांगून मी या सगळ्यामध्ये अडकायला. साक्षी प्रियाला सांगते, याच्याकडे खरंच पुरावे आहेत का? प्रिया म्हणते, मला काही माहीत नाही आहे. साक्षी सांगते, हे बघ, मी ना गन आणलेली आहे, ज्या ह्याच्यामुळे खून केला ना ती गन आणलेली आहे आणि ती गन मी इथेच कुठेतरी, म्हणजे आता इकडे एक तलाव आहे त्याच्यात टाकून देते, जेणेकरून कुणाला पुरावाच सापडायला नको. प्रिया म्हणते, चालेल चालेल, म्हणजे आता मी कितीही काही सांगितलं तरी तुझ्याकडे गनच सापडली नाही तर. असं म्हणत साक्षीला वाटतं की आपण खूप मोठी हुशारी करतोय. मग साक्षी आणि प्रिया मूर्खासारख्या ती गन टाकून देतात. अर्जुन आणि सायली त्या दोघांच्या मागावरती असतात. ही गन टाकली तरी ती गन नावावरती महिपती शिकरेच्या असते आणि त्याच गनची गोळी त्यात गेलेली असते आणि त्याचबरोबर या दोघींचं बोलणं रेकॉर्ड होत असतं हे ह्या दोघींना माहीत नसतं. आता ह्या रेकॉर्डिंगमध्ये खूप महत्त्वाच्या 3 गोष्टी समजतात. साक्षी खुनी आहे, दुसरं म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे आणि दोघींच्या संगनमताने यांनी मिळून मधुभाऊंना अडकवलेलं आहे. आता मात्र इकडे बारी असते ती म्हणजे सायलीला सगळं समजलेलं असतं. चिडलेली सायली आता मात्र अर्जुनला सांगते, आता काहीही झालं ना तरी या दोघींना मी सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, शांत व्हाय सायली, जे काही करायचं ना ते कोर्टात करायचं, इथे काही करायला गेलो तर उगाच काहीतरी मिसकम्युनिकेशन होईल आणि त्या दोघीजणी सावध होतील. त्यामुळे आता त्या दिवशी कसं कोर्टामध्ये डायरेक्ट वार केलेला तसाच कोर्टामध्ये डायरेक्ट वार करायचा, असं म्हणत अर्जुन आता सायलीला समजावतो आणि कोर्टामध्ये डायरेक्ट वार करण्यासाठी दोघंजण तयार होतात फायनली. आणि साक्षीच्या बोलण्याचे व्हिडिओ, दोघींनी कबूल केलेले गुन्हे, त्या दोघींनी टाकलेली गन ती अर्जुनकडे आलेली असते. त्यानंतर आता मात्र त्या माणसाची भेट, म्हणजे साक्षीने त्याला 10 लाख रुपये दिलेले असतात आणि मग त्या माणसाने आपल्याकडे पुरावे आहेत असं सांगत काहीतरी थातुरमातुर पुरावे दिलेले असतात. या सगळ्याच्या व्हिडिओ क्लिप आता हे घेऊन सगळं कोर्टात गेल्यावरती साक्षीने खून केलाय, तिला प्रियाने साथ दिले, प्रिया खोटी तन्वी आहे, एक ना भराभर सत्य समोर येणार असतात. अर्जुन आणि सायली फक्त पेशंटली वाट पाहत असतात की काहीही झालं तरी कामली या सगळ्याला हँडल करायचं आहे, कितीही राग आला तरी तो कोर्टात काढायचा. फायनली कोर्टाची तारीख भेटते. आता मात्र या दोघी निर्धास्त असतात की आपल्या विरुद्धचे सगळे पुरावे आपण गोळा केले, आता हा अर्जुन आपलं काय बिघडवू शकतो. पण इथेच दोघीजणी खूप मोठी चूक करतात आणि आता या दोघींची चूक त्यांच्या अंगाशी येणार असते ती कोर्टात डायरेक्ट पुरावे सादर केल्यावरती रविराज, चैतन्य सगळे हादरतात. महिपती पाठोपाठ साक्षी आणि प्रियाचा कार्यक्रम करत दोघींना जेलमध्ये पाठवण्यामध्ये अर्जुन सायली यशस्वी होणार आहेत आणि इथून मालिका अजून एका वेगळ्याच पॉझिटिव्ह वळणावरती येणार.